गरिबी, कष्ट आणि माणुसकी. अब्दुल मिया ही फक्त गोष्ट नाही तर अनुभव आहे. एकेकाळचा उनाड रघ्या बेंद्रे ट्रेनिंग कॉलेजात हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता आणि बुद्धिमत्तेच्या दृष्टीनं ज्याच्या आसपासही मी फिरकू शकलो नसतो असा तो कादर दादरला आज घाणीवर तेल काढत होता. पोंक्षे मास्तरांना आमचं दोघांचं हे भवितव्य पाहून विस्मयाचा धक्काच बसला असता. गरिबी आणि परिस्थिती यामुळं अशी किती अव्वल दर्जाची बुद्धिमत्ता वाया जात असेल. काही दृष्टींनी कादर माझ्यापेक्षा निसंशय भाग्यवान होता. त्याची बुद्धिमत्ता असामान्य होती. 7व्या इयत्तेत आम्ही गेलो त्या वर्षभर त्याचे वडील अब्दुल मिया आजारी होते. घरची तेलाची घाणी आणि इतर कामं यातच कादरचा सारा वेळ जाई. हे सारं सांभाळून त्याला परीक्षेलाही बसणं जवळजवळ अशक्य होतं. खुद्द माझा नि पोंक्षे गुरुजींचा आग्रह पडला म्हणूनच तो परीक्षेला बसला आणि साऱ्या जिल्ह्यात पहिला आला. 7व्या इयत्तेत येईपर्यंत मी कादरशी सामना देणं ही कल्पनाच हास्यास्पद होती. पुढं मी मेहनती बनलो. उलट कादरची घरची परिस्थिती डबघाईला येऊ लागली. यामुळं 7वी इयत्ता आम्ही दोघांनी गाजवली. आमच्या चुरशीला पोंक्षे गुरुजी कौतुकानं वाघ सिंहाची झटापट म्हणत. एवढं होतं तरी माझी पायरी मी ओळखून होतो. माझ्या यशाचं मूळ अविश्रांत मेहनतीत होतं. कादरचं सारं यश सहज होतं. कादरच्या वडिलांसारखे वडील लाभणं मला अजूनही भाग्याचं वाटतं. आयुष्यातील कर्तबगारीचं कौतुक इतरांनी करणं आणि खुद्द आई वडिलांकडून होणं यातील फरक माझ्यासारख्या माणसालाच फक्त कळेल. तो आनंद काही न्याराच आहे. या बाबतीत मी निखालस पोरका होतो. योग्य काळी योग्य माणसाजवळ मुलांचं योग्य कौतुक करावं अब्दुल मियांनीच. त्यांच्या माझघरात मी, मिया, अम्माजान असे आम्ही कधी कधी गप्पा मारत बसायचे. कादर कुठं बाहेर गेलेला असायचा. माझी जायची वेळ झाली आणि मी निघालो म्हणजे मिया मला हात धरून खाली बसवत, अरे रगभा, घाई कसली आहे? आपले पंडित येऊ देत मग जा. तुमच्या दोघांच्या गप्पा ऐकल्या म्हणजे बरं वाटतं जरा. पंडित हा शब्द मियांचा फार आवडता होता. रंगात आले की कादरला ते पंडित म्हणून संबोधत. कादर बद्दल त्यांना रास्त अभिमान वाटत असे. वाटेल ते झालं तरी कादरला इंग्रजी शिकवायचं असं मिया वारंवार म्हणायचे. त्यांचं म्हणणं बरोबर होतं. कादरच्या बुद्धिमत्तेला विशाल क्षेत्र मिळतं तरच तिच्या भव्यतेची कल्पना येते. कादरच्या आणि माझ्यात साम्यापेक्षा विरोधाच्या गोष्टीच अधिक होत्या. इतक्या वेगळ्या जगात वावरणारे आम्ही इतके एकरूप होऊ शकलो हीच नवलाची गोष्ट आहे. माझे वडील मुलखाचे कडक तर अब्दुल मिया मुलखाचे लागट. कादर खालोखाल त्यांनी माझ्यावर लोभ केला. कादरचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध हे त्याचे कारण असू शकेल. पण साऱ्या साखरपेंडीतच मिया प्रेमळ म्हणून प्रसिद्ध होते. तांबडी लुंगी, पोटावरनं रुळून खाली आलेला मळका गंजी फ्राक, डोक्याला बांधलेली टापशी आणि एका हातात काळ्या बेरीनं मडलेलं तेलाचं मडकं घेऊन चाललेली मियांची गिड्डी मूर्ती प्रत्येक साखरपेंडीकराच्या दृढ परिचयाची होती. गावात उंड्या गोळा करून अर्धेलीच्या करारावर गाळण्याचा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. तसं पाहिलं तर कादरची ओळख व्हायच्या आधीपासूनच मी मियांना ओळखत होतो. कारण माझे वडील अण्णा आणि मिया यांची उंड्या आणि तेल यावरनं होणारी हमरी तुमरी मी अनेक दिवस पाहत आलो होतो. अण्णा करून मिया पडवीत यायचे आणि पायठणीजवळ बसायचे. खुरमांडी घालून उभ्या ढोपरांवरून लांब सोडलेले हात अशा थाटातील त्यांचे चित्र मला अजूनही चांगलं आठवतं. आम्ही जवळ गेलो की ते आमच्या पोटावर टिचकी मारत. एक दिवस अण्णांनी हे पाहिलं नि माझ्या अंगावर ते खेकसले. चिंचो, इथं कशाला मरायला आला आहेस? चल पळ, विहिरीवर आंघोळ कर. त्या दिवसापासून मियांचं वात्सल्य आम्हाला पुनश्च अनुभवायला मिळालं नाही. त्या दिवसात मला एक आश्चर्य असं वाटे, अण्णा एवढे कडाडून बोलतात नि म्हातारा स्तब्ध कसा? 2 पायली उंड्यांचं बेलीत आणलेलं तेल बरोबर आहे हा मुद्दा यत्किंचितही न सोडता मिया हसत हसत उत्तर द्यायचे नि अण्णा आदळ आपटत तेलाचं मडकं माझघरात न्यायचे. मियांची माझी एथवर तोंडओळख होती. कादरकडं मी प्रथमच गेलो तेव्हा माझ्याकडं हसून मिया एकदमच म्हणाले, अरे अण्णा भटजींचा रगबा इकडं कोणीकडं? संभाळ हं, अण्णा मारतील. अण्णा मारतील? म्हातारी माणसं काही वेळा असं काही बोलून जातात की त्याचा सही सही पडताळा येतो. मियांचे हे उद्गार खरे ठरायची वेळ पुढे एकदा आली होती. पण यावेळी अण्णा मारतील इकडं माझं लक्ष नव्हतं. रगबा हेच शब्द माझ्या कानात घुमून राहिले. मिया मला नावानं ओळखत असतील असं वाटलं नव्हतं. या एका शब्दानं मियांनी मला सर्वस्वी जिंकलं. रघ्या या उद्धट नावाशिवाय दुसरं काही ऐकायची माझ्या कानांना सवयच नव्हती.
किंबहुना रघबा हे नाव एके पावते रघ्या म्हणजे काही उद्धटपणा आहे असंही वाटलं नव्हतं. मुलांच्या सुंदर नावाचे उद्धट अपभ्रंश करण्याची कला आमच्या कोकणात कळसास पोचलेली आहे. रघुनाथचं रघ्या, अवधूतचं अवध्या, अनसुयाचं अंशी असं प्रत्येक नाव तावडीत सापडलं की त्याचा अपभ्रंश केलाच. तेव्हा मियांच्या रघभातील स्निग्धतेनं मला मोहून टाकलं यात नवल नाही. माझ्यातील मानबिंदू जागृत करण्याचं कार्य त्या एका शब्दानं केलं होतं. संध्याकाळी शाळा सुटली की कादरच्या घरी अभ्यासाला जायचा माझा क्रम असे. घाणीच्या बैलाला च्वाक च्वाक करत मिया बसलेले असायचे. आम्हाला पडवीत पाहताच तेथून ओरडायचे, या रघबा. दिवे लागणीपर्यंत आमचा अभ्यास चाले. फारच उशीर झाला म्हणजे खुद्द मिया कंदील घेऊन कोळीवाड्यापर्यंत मला पोचवायला येत. मला काळोखाचं किंवा जनावरांचं भय असं कधी वाटलं नाही, पण मियांना ते पटत नसे. माझ्या नको नकोला बाजूला करून ते वाट चालू लागत आणि गप्पा मारत कोळीवाड्याच्या तिठ्याशी आले तरी परतत नसत. मे महिन्यात आंब्या फणसांचा मोसम आला म्हणजे मियांकडे जाणं नको असं करून टाकायचे. अभ्यास संपवून घरी जायला निघालो म्हणजे अवचित कुठून तरी ते प्रगट होत. वा 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 रघबा, अरे चाललास कुठं? थांब जरा. अरे समजलं, घरीच जायचं आहे ना, जाशील असं म्हणून ते बोलत. कादर ए कादर, अरे तो कापा फणस आण इकडं. सारा दिवस ठेवून दिलास रघबा करता, नि तो तर निघाला. पोट फुगलंय म्हणतोय तो. बार बार तू आण तर खरा. देहाला शोभेल असं बोलावं माणसानं. ह रघबा, घ्या हा फणस, ही कोयती, चल फोड. खोबऱ्या फणसाचा आहे, विहिरी जवळचा. यंदा रघब्याच्या हातून नवं करायचं असं ठरवलंय आम्ही. ही प्रेमगंगा थोपवण्याचं सामर्थ्य माझ्यात नव्हतं. मोसमातला माझा पहिला फणस, पहिला आंबा कित्येक वेळा मियांकडेच खाऊन होत असे. अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.